काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. एक गोष्ट ऐकत ऐकत अनेक पिढ्या मोठ्या झाल्या, ती म्हणजे सिंड्रेला, 7 बुटके आणि तिचा राजपुत्र. आता प्रत्येक वयामध्ये कधी ना कधी मुलीला वाटतंच की आपण सिंड्रेला आहोत आणि ती राजपुत्राच्या शोधात निघते. राजपुत्राला सुद्धा ना सिंड्रेलाचा शोध हवाच असतो. आता तुम्ही म्हणाल ही गोष्ट थोडी पाश्चात्यांची. आता आपली गोष्ट म्हणजे काय, तो आहे आभाळातला पूर्णचंद्र, ती आहे त्याच आभाळातलं धवल चांदणं, तो आहे तेजस्वी हिऱ्यासारखा लखलखणारा, तर ती आहे त्याची तेजस्विनी हिरकणी चमचमणारी. तो आहे कृष्ण राधेचा, तर ती आहे त्या कृष्णाची राधा बावरी. म्हणूनच यांची लव्ह स्टोरी, तुझी माझी लव्ह स्टोरी म्हणत म्हणत यांच्या मैत्रीला झाली 10 वर्ष आणि यांच्या लग्नाला झाली 8 वर्ष. तरीसुद्धा रागाने कधीतरी तो म्हणतोच आमची ही ना, मग तीही तितक्याच लटक्या रागाने उत्तर देते आमचे हे ना. अशा या प्रेमाच्या गोष्टीतील ती आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती श्रुती मराठे, आणि तिचे हे म्हणजे आमचे हे आहेत सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माता गौरव घाटणेकर. त्यांचं आपण स्वागत करूया. श्रुती, गौरव, आहा, ती पाहताच बाला कलिजा खलास झाला, असं जिला मी म्हणते ती आमची श्रुती. आणि तुला काय म्हणू, हा मदन बाण डिश. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मनपूर्वक स्वागत. खूप खूप धन्यवाद. काय देखणे दिसताय गो बाई, टाक 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 टाक. चला प्रेमाची गोष्ट ऐकायची, आम्ही उत्सुक आहोत. ये श्रुती. थँक्यू. गौरव, अभ्यास करताना स्टुडंट म्हणून तू इथे आला होतास आणि आज तू इथे मुलाखतीसाठी बसलेला आहेस. कसं अंतर हे सांगशील मला? त्या दिवसात काय काय होत होतं हे सगळं आठवत होतं. कसे आम्हाला लाईन मध्ये सांगत होते नाही ना सर उभं राहायचं, काही गोष्टींना हात लावू नका. आता तुम्हाला बघायचं तर बघू शकता, असं सगळं चालू आहे सगळं. आणि भुलभुलैया वाटला का तुला? हो, म्हणजे त्यावेळेस तर सगळंच नवीन होतं, कारण आमच्या फॅमिलीतले किंवा माझ्या खानदानातलं कोणीच या क्षेत्राचं नाही आहे किंवा दूरदर्शनमध्ये काम केलं नाही आहे किंवा कुठल्याही ब्रॉडकास्टिंग ह्याच्यात नव्हते, तर सगळंच नवीन होतं. मी बॅचलर्स इन मास मीडिया करत होतो आणि मला वाटतं 2nd इयर होतं, तर आम्ही इथे आलो होतो फील्ड ट्रिपसाठी आणि सगळंच खूप इंटरेस्टिंग वाटत होतं. आहे ना. पण आज बघ कसा दिवस आला. कर्तृत्व महान, त्याचं कर्तृत्व अधिक, त्याला मला वाटतं पुन्हा तो रंगमंच मिळतो. श्रुती, तुझी पण कथा काही वेगळी नाही आहे. मला वाटतं मुलगी सुंदर वगैरे दिसली ना की लगेच तिला म्हणत तू जरा पिक्चरमध्ये जा, मालिकेमध्ये जा, असं म्हणतात की नाही. अगदीच. तुझ्या घरचं वातावरण स्पोर्ट्सशी निगडीत, आई वगैरे खूप मोठी ॲथलीट वगैरे आहे ना, मग तू कशी काय वळलीस ग इकडे? माहिती नाही कशी वळले, कारण जसं ताई तू म्हणालीस की आई नॅशनल ॲथलीट होती, माझी मोठी बहीण कराटेमध्ये ब्लॅक बेल्ट होती, त्यामुळे दोघी स्पोर्ट्समध्ये जास्त होत्या. पण मला लहानपणापासून नृत्याची आवड होती. कथ्थक आणि भरतनाट्यम शिकले मी, आणि तेव्हा असं वाटलं की मग जर डान्स येतो तर कदाचित ॲक्टिंग पण येईल. पण हे चुकीचं आहे खरं तर. बरेच जणांना असं वाटतं की डान्स येते म्हणजे ॲक्टिंग पण येणार, पण तसं नाही आहे. पण तिथे आवड सुरू झाली आणि मग प्रवासाची सुरुवात केली. तुला बघितलं ना की मला सेंट्रलाचीच आठवण आणि मधले 7 बुटके सगळे, आणि खरंच तो राजपुत्र पण तो आहे. हा तुमचा बूट कधी हरवला? म्हणजे ही लव्ह स्टोरी गोव्याच्या पार्श्वभूमीवर झाली असं मला माहिती झालंय. तुझी माझी लव्ह स्टोरी नाही. खरं तर आम्ही एका चित्रपटासाठी भेटलो. हो, ती माझी पहिली हिरोईन आहे आणि मी पण तुझा पहिला हिरो ना, म्हणजे मराठीत. येस, डेब्यू फिल्म तुझी. हो, ॲज अ हिरोईन लीड मध्ये. येस. सो खऱ्या आयुष्यातली पण तीच आहे, एवढं लक्षात ठेव. मी नेहमी म्हणते की आमच्या फिल्मचं नाव सुद्धा इतकं फिल्मी आहे. तुझी माझी लव्ह स्टोरी आमच्या चित्रपटाचं नाव होतं ज्यात आम्ही भेटलो. पण जेव्हा भेटलो तेव्हा अगदीच
सुरुवातीला को ॲक्टर्स होतो आणि नंतर मित्रमैत्रिणी होतो. म्हणजे असं खूप जणांना वाटतं की तो चित्रपट चालू असताना जमलं. आमचं जमलं किंवा आम्ही डेटिंग सुरू केलं, पण तसं अजिबातच नाहीये. आम्ही खूप प्रोफेशनल होतो. So ते फक्त कामापुरता बोलायचं बस. पण फिल्मचं शूट संपल्यानंतर आम्ही टचमध्ये राहिलो आणि मग अनेक वेळा आम्ही भेटत होतो. पण गौरव, तू म्हणतोस तसंच आहे. ती फार कमी बोलते. म्हणजे मी तिच्यावर कार्यक्रम केले, खूप छान बोलते, पण ती खूप अघळ पघळ आणि खूप अशी बस प्रत्येक ठिकाणी असं वचवचं कचकच करणारी नाही आहे. तिला पटवणं खूप अवघड होतं का रे? अही ग, केवढ्या आठ्या पडल्यावर आठवतोय तो. आठवण आहे, पण मला वाटतं मी पण तसाच जरा इंट्रोवर्ट आहे. म्हणजे मी जेव्हा काम करत असतो तो मी माझ्या प्रोफेशनल एथिक्स बरोबर खूप म्हणजे आय एम व्हेरी ट्रू टू दॅट. आणि ती पण तशीच होती. तर आम्ही ते कसं असं पटवणं ऑन सेट तर कधी काही झालंच नाही आमचं. पण आम्ही मित्र झालो आणि असं झालं की आपण सेम प्रोफेशनमध्ये आहोत, आपल्याला एकमेकांचे प्रॉब्लेम्स कळतात. आणि मला हे आयुष्यभर करायचं आहे, मला हे आयुष्यभर करायचं आहे. तर जेव्हा तुम्हाला कळतं, जसे तुम्हाला डॉक्टर्स भेटतात की ज्यांना सेम प्रोफेशनचे असतात, सगळ्यांचे प्रॉब्लेम्स, वर्क टायमिंग्स हे सगळे तुम्हाला कळायला लागतात. आमचं पण तसंच काहीतरी होतं. आम्हाला माहिती आहे की आम्हाला रात्री अपरात्री कामं करायला लागतात आणि अदर गुड लुकिंग मेन अँड विमेन बरोबर कामं करायला लागतात. तर ते सगळं तुमच्या इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ अँड प्रोफेशन. तर ते मला कळलं की ही मुलगी ती समजू शकेल. आणि आय एम शुअर, म्हणजे मी स्वतःलाच क्रेडिट देतोय, पण तिला पण वाटलं असेल आपण काही बोलणार नाही. पण श्रुती, असं नाही का होत की दोघेही वेगवेगळ्या वेळांना बाहेर आहेत, सतत कामात आहेत, वेळच मिळत नाही, तर त्यापेक्षा दुसऱ्या प्रोफेशनमधला कोणी असेल तर तो अधिक समजून घेईल, असा एक थॉट आला नाही? इनफॅक्ट माझे ज्या जवळच्या मैत्रिणी आहेत इंडस्ट्रीमधल्या, त्यांनी जे पार्टनर्स निवडले जे या इंडस्ट्रीमधले नाही आहेत, त्यांचे अनुभव ऐकून मला खरंच असं वाटलं की आपला पार्टनर या इंडस्ट्रीमध्ये असावा. कारण खूप गोष्टी आहेत जो एखादा ह्या इंडस्ट्रीमधला बाहेरचा पार्टनर नाही समजू शकत. एक्झाम्पल द्यायचं गेलं तर शूटिंगच्या वेळा, नाईट शिफ्ट्स असतात, डे शिफ्ट्स असतात. तुम्ही जर सिरियल करत असाल तर तुम्ही दिवसातले 15-15 तास शूट करत असाल. हा एक नॉर्मल पार्टनर कदाचित नाही समजू शकत. किंवा असंही होतं की 6 महिने खूप काम असतं, मग पुढचे 6 महिने कामच नसेल तुमच्याकडे. सो हा एखादा हे नॉन फिल्मी पार्टनर कदाचित नाही समजू शकणार. किंवा अनेक अशा गोष्टी आहेत जो ह्या प्रोफेशनमधला पार्टनर समजू शकेल. सो आय थिंक. आणि गौरव, तुझा म्हणजे घरी गेल्यानंतर गरम गरम तुम्ही आंघोळ करून या, तोपर्यंत मी गरम गरम पोळ्या वाढते वगैरे, अशी बायको मिळेल कदाचित, असं असू शकतं? खरं सांगायचं तर जेव्हा आम्ही घरी असतो आणि आमच्याकडे जास्त काम नसतं तेव्हा तसं होतंच. अरे किती छान. तर दोन्ही आम्ही एन्जॉय करतो. असं नाही आहे की नाही, अजिबातच नाही मिळत आणि ती तिची ब्युटी स्लीपच घेत राहिली आहे आणि काही नाही, असं नाही आहे. आम्ही आमच्या खूप गोष्टी वाटून घेतो आणि इट्स लाईक 2 गुड रूममेट्स स्टेईंग इन द हाऊस. बरोबर, मैत्रीचा धागा घट्ट असेल तर. आणि मला हे डे 1 पासून वाटतं की तुम्हाला नातं जर टिकवायचं असेल ना तर मित्रमैत्रिणी होणं खूप गरजेचं असतं. तुम्ही जर त्या टिपिकल गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा बायकोच्या साच्यात जर राहिलात तर तुम्हाला खूप प्रॉब्लेम्स येऊ शकतात. कारण ते नातं असं आहे ना की त्यात पॉझिटिव्हनेस येतो, त्यात एक वेगळ्या प्रकारची काळजी येते, एक स्पेस बद्दलचं मत येतं जे असं अनेक जणांना वाटतं की नाही दिली पाहिजे स्पेस. पण आम्ही ह्याच्यात कुठेच अडकलो नाही आहोत. आम्ही इतके खरंच चांगले मित्रमैत्रिणी आहोत की कदाचित त्याच्यामुळेच आमचा आत्तापर्यंतचा प्रवास खूप चांगला होता. श्रुती, अभिनय करायचा आणि या क्षेत्रात यायचं असं ठरवलंस तरीसुद्धा त्याची प्रोसेस किंवा तो मार्ग माहिती पाहिजे. तू तर अजिबात या इंडस्ट्रीशी संबंधित नाही आहेस, पण डायरेक्ट तू साऊथला कुठे जाऊन बसलीस की साऊथपासून तुझी सुरू व्हावी ही सगळी कारकीर्द? पुणे वाया मुंबई नाही तर डायरेक्ट तमिळ फिल्म्स. सो साऊथ सुद्धा अचानक घडलं. म्हणजे मी असं काही प्लॅन केलं नव्हतं. अर्थात आपल्या इंडस्ट्रीमध्ये काहीच प्लॅन करून चालत नाही. कधी काय होईल ना ह्याचा तुम्हाला अंदाजा नसतो. सो 2009-10च्या दरम्यान एक साऊथसाठी फोन आला, एक चित्रपटासाठी फोन आला. तर मी आधी तर काही सिरियसली घेतलं नाही, कारण इतकं सहज म्हणजे त्या पॉइंटला जितकं मराठीत स्ट्रगल करत होते तितकंच सोपं मला साऊथमध्ये काम करणं वाटत होतं. सो मला ते खरं वाटत नव्हतं की मला असा फोन येईल आणि मी साऊथमध्ये काम करेन.
पण त्यांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं असं एक चित्रपट आम्ही करतोय, तर तुला करायला आवडेल का? म्हटलं का नाही आवडणार, म्हणजे हा काय प्रश्न आहे. सो मग मी तिकडे गेले. भाषा येत नसल्यामुळे ऑडिशन तर असं काही झालं नाही, पण त्यांनी फोटोशूट केलं आणि फोटोज बघितल्यानंतर त्यांना असं जाणवलं की या चित्रपटासाठी मी योग्य आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की वी हॅव कास्टेड यू फॉर दिस फिल्म. अरे वा. मग दुसरा प्रॉब्लेम असा आला की अरे भाषा येत नाही, तमिळ तर येत नाही मला, मग कसं करायचं. तर मग तो एक वेगळा स्ट्रगल सुरू झाला, कारण ते मग डायलॉग तुम्हाला देवनागरीमध्ये लिहून देतात, मग तुम्ही ते पाठ करतात आणि मग सेटवर जाऊन बोलता आणि मग डबिंग कोणीतरी दुसरं करतं तुमच्यासाठी. सो हा एक वेगळा अनुभव होता, कारण भाषा येत नसताना इमोट करणं बघ ना, हे थोडं अवघड जात होतं सुरुवातीला मला, पण ती नॅक कळली मला. आणि मग आणि पाहता पाहता 7 चित्रपट झाले ना तुझे आता. देवरा नावाची, देवरा म्हणजे काय? देवरा ते कॅरेक्टरचं नाव आहे. अच्छा, ज्युनियर NTR, ज्युनियर NTR. बरोबर. क्या बात आहे. आमचं महाराष्ट्राचं वैभव तिकडे जाऊन छान लखलखतं आहे. गौरव, तुला किती जण म्हणायचे की तू अभिनेता हो, इतका चिकणा, हँडसम, आणि किती मुली मरायच्या तुझ्यावर रक्ताने वगैरे, अशी पत्र वगैरे असं? ते मला माझ्या पहिल्या शोच्या वेळेस ते मी अनुभवलेलं. हो. पण मग नंतर म्हणजे मला असं कोणीच नाही बोललं की तू अभिनेता हो. कोणालाही इंटरेस्ट नव्हता की मी अभिनेता व्हावं. मला हवं होतं की मी अभिनेता व्हावं, म्हणून मी अभिनेता झालो. तर ते आमचं म्हणजे फील्ड पण तसंच आहे की तुम्हाला जे करायचं ते तुम्हाला करावं लागतं. तर इफ यू थिंक यू आर गुड इनफ, तुम्ही हे केलं पाहिजे. कोणी दुसऱ्याने सांगून आपण आयुष्यभर अभिनेता बनणं, कारण हा खूप डिफिकल्ट प्रोफेशन आहे. आज काम आहे, उद्या काम नाही, आज पैसे उद्या नाही आहे. तुम्हाला सगळाच विचार करायला लागतो. आज फॅमिली, उद्या फॅमिली नाही आहे, कारण तुमच्या वाईट टाईमला तुमच्याबरोबर कोण कोण उभे राहतात, किंवा तुमच्या चांगल्या टाईमला तुमच्यावर कोण कोण असतात, हे सगळे खूप इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. आणि इवन दो आम्ही ॲक्टर्स म्हणून म्हणजे आमचं प्रोफेशन फॉलो करतोय आणि आमचं लग्न झालंय, पण ती ॲक्टरची जी जर्नी असते ती एकदम एकट्या माणसाची जर्नी असते. खरे खरे खरे. कितीही काही झालं तरी. तर स्ट्रगल, संधी, नशीब, इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना. स्ट्रगल करायला माणूस कधी हो नाही करत नाही, तो करतो, पण ती संधी आणि ते नशीब असं ते क्लिक झालं. पण तुला मिळाली पहिली छान मालिका एकदम. मग तेव्हा काय पत्र आली, कसं वाटतं रे त्यावेळेला? वाईट वाटतं. मी तर खूप जास्त सेन्सिटिव्ह आहे. मला तर अजूनही, आम्ही जेव्हा काही नेटफ्लिक्सवर किंवा कुठल्याही OTTवर, आजकाल OTTवर खूप म्हणजे थोडं सेन्सर हे असतं आणि ब्लडशेड दाखवतात, रक्त दाखवतात, हे सगळं मला खूप त्रास होतो. एका फॅननी त्याच्यासाठी रक्तानी पत्र लिहिलं होतं, तुझं बिन सख्यारे जेव्हा करत होता तो. हो. आणि मला ती पोस्ट त्यावेळेस फेसबुकमध्ये मला ती पोस्ट टाकावी लागली की प्लीज असं काही करू नका, मला भरपूर त्रास होतो. आय एम एन एक्स्ट्रीमली सेन्सिटिव्ह पर्सन. मला लोकांना दुखापत झालेली आवडत नाही, मला बघवत नाही. तर ती तुझं विणं सख्या रे असं म्हटल्यामुळे रक्त काढलं. मी सांगते, ती प्रॉपर डॉक्टरकडे जाऊन तिने ते इंजेक्ट करून काढलं, तिला काही त्रास झाला नाही. तुझ्या प्रेमामध्ये ती फार झाली. थोडं जास्त पत्र लिहिलं तुझ्यासाठी. म्हणजे तुझे किती शत्रू झाले आहेत बघ, मुली किती शत्रू. मला फोन आला होता, मी खूप कमी जणांना सांगितलंय, पण आमच्या लग्नाच्या आधी जेव्हा लोकांना ऑलरेडी कळलं होतं की आम्ही डेट करतोय, तेव्हा मला एक खूप रॅन्डम फोन आला होता एका मुलीचा. मला त्या मुलीचं नाव मी सांगितलं आय थिंक तुला, हो, की माझ्या गौरवपासून लांब राहा, नाही तर खरं नाहीये तुझं, कशाला त्याच्याशी लग्न करतेस तू, तुझी लायकी आहे का त्याच्याशी लग्न करायला वगैरे. हा, असे फोन येऊन गेले. त्याचं आमच्या सगळ्यांबरोबरच होतं, म्हणजे काय. सो श्रुती, अशा सगळ्या फॅन्सचे अतरंगी काही किस्से आहेत की तुला पण म्हणजे हे आमच्या श्रुतीपासून बाजूला हो, नाही तर बघच तुला काय करू वगैरे? मला आहेत, म्हणजे सगळेच काय ना तर काय बोलतातच की अजून चांगला नवरा मिळाला असता. नाही हे तर हो, मग सगळेच म्हणतात. ते काय, त्यांना काय टाइमपास म्हणायला, आणि आम्हाला काय टाइमपास, ते जलन म्हणून म्हणतात रे. आम्ही पण खूप असतो, पण नाही, तुमची जोडी अगदी अनुरूप आहे, आम्ही फुल मजा घेतो. मग काय फॅन्स काय करतात? ॲक्च्युली पुरुष मंडळी जे आहेत ना, ते चांगले असतात, म्हणजे त्यांचा काहीच प्रॉब्लेम नसतो, कारण ते नेहमी रिस्पेक्टनी वागतात, रिस्पेक्टनी बोलतात, डिस्टन्स ठेवून असतात, त्यामुळे त्यांचं कधीच नाही. बायका खूप उत्साही असतात, बाप रे. म्हणजे एका पॉईंट नंतर त्यांना कंट्रोल करणं कधी कधी अवघड होऊन जातं.
मिठ्या मारतात, गालगुच्चे घेतात या सगळ्या गोष्टी जेव्हा मी बायकांना भेटते, इव्हेंट्सना जाते, तेव्हा अनुभवाला मिळतात. पण या 2 बाजू आहेत. हो. पण मला नेहमी असं वाटतं की जर बार्बी डॉल तिकडची असेल ना, तर भारतातली ती सुंदर डॉल तूच आहेस. तुला धरून करावा. आजच ऍक्च्युली मी बघितलं, बार्बीनी इंडियन डॉल काढली आहे आणि अनिता डोंगरे हॅज डिझाइन्ड इट. सो यू कॅन ऑलवेज गिव्ह युअर पिक्चर आणि आपण रिमेक करूया. हे बरोबर आहे. राहून गेलं श्रुती. हे पण श्रुती, गौरव असा आता मालिकांमध्ये किंवा पिक्चरमध्ये दुसऱ्या मुलींबरोबर काम करतो. हे बघ, तू अभिनेत्री आहेस, तुला हे सगळं माहिती आहे, तू सुद्धा राधाई बावरी म्हणत प्रेम वगैरे केलेलं आहेस. पण खरं अगदी वाईट वाटतं का? हे जास्त नाही जवळ यायचं त्याच्यामध्ये? अजिबात नाही वाटत. आम्ही दोघंही त्याच्या पलीकडे गेलोय. मी खरं सांगते, म्हणजे आम्ही जेव्हा म्हणते ना की आम्ही एकमेकांचे मित्रमैत्रिणी आहोत, ते ट्रू सेन्सनी आहोत. आम्ही आता हे फॅक्टरच कधी आमच्यामध्ये येत नाही की अरे तू का तिच्या जवळ गेला, किंवा तू हा सीन का केलास, किंवा हा चित्रपट का ॲक्सेप्ट केलास तू, त्याच्यामध्ये तर लव्ह मेकिंग सीन वगैरे हे नाही विचारच येते. इनफॅक्ट एक हिंदी कुठली तरी सिरीज होती ज्यात त्याला किसिंग करायचं होतं आणि तो इनफॅक्ट म्हणत होता, यार मला कसं तरी वाटतंय किस करायला, मला माहिती नाही मी करू का नको करू. आणि मी त्याला म्हटलं की आता OTT आणि बाकी सगळ्या गोष्टी इतक्या पुढे गेल्या आहेत की तू जर अनकम्फर्टेबल राहिलास तर तू ऍक्टिंग सोड मग, कारण नाही तर मग तुला कोणी मला बोलली एक काम कर, त्यांना सांग मी नाही करते, उद्यापासून 4 भाकऱ्या कर घरी, मी जे सांगीन ना लिहिलेलं ते करून ठेव, मी काम करीन. तू तेरा दिल बहुत बडा आहे बाबा. नाही, बडा नाही आहे, आता प्रोफेशन आहे. म्हणजे हे कधी ना कधी तरी करायला लागतंच तुम्हाला तुमच्या प्रोफेशनमध्ये. मी लव्ह मेकिंग असं नाही म्हणते. ॲक्शन सिक्वेन्स असतात जिथे तुम्हाला अनेक वेळा लागतं, लव्ह मेकिंग सीन्स असतात तिथे तुम्ही अनकम्फर्टेबल होता. त्यात जर तुम्ही ऑलरेडी या सगळ्यातनं जात असताना तुमचा पार्टनर तुम्हाला अजून कॉन्शियस करत असेल तर मग ह्याच्यासारखी वाईट गोष्ट नाही. काय आम्ही दोघांनी पण ते एक्सेप्ट केलंय राईट, की माझी बायको एक हिरोईन असणार आहे आणि तिने एक्सेप्ट केलं की माझा नवरा एक हिरो असणार आहे. तर इट इज व्हेरी ऑब्विस ना की आमच्या ऑपोजिट आम्ही एकमेक नसणार आहोत नेहमी. नाही, तुम्हाला वाटतं, पण तुम्हा दोघांना असं इंडिव्हिज्युअल बघून सुद्धा मला वाटतं नाही तू नाही कोणाच्या नाही जायचं कोणाच्या प्रेमात. पण श्रुती, अगदी तुम्ही दोघींची बॅकग्राऊंड अगदी वेगळी आहे, पण अशा पद्धतीने कुणाला तरी हात लावणं वगैरे अगदी सुरुवातीला तुला अवघड गेलं? अरे बापरे, मला माझी पहिली मालिका 10वीत असताना पेशवाई होती जी संजय सुरकर, वय वर्ष 15.5 अगदीच, 10वीत होते मी तेव्हा, आणि स्मिताताईंनी ती प्रोड्यूस केली होती, स्मिता तळवकरांनी. मला अजूनही आठवत आहे, माझा पहिला सीन होता तो प्रसन्न केतकर बरोबर होता, हु वॉज माय को ॲक्टर दे. आणि तो चिमाजी अप्पाची भूमिका करत होता, मी त्यांची बायकोची भूमिका, आणि लहान बायको म्हणजे 16 वर्षाची बायको ही बायको. आणि पहिलाच सीन असा आमच्या दोघांमध्ये होता ज्यात तो माझ्या गालाला हात लावतो. आणि मला असं झालं की एकतर मी गर्ल्स स्कूलमध्ये, पुरुषाचा स्पर्श काय हे माहिती नाही, मुलांबरोबर इंटरॅक्ट कसं करायचं माहिती नाही, प्रेम ही भावना फार एक्सप्लोअर केलेली तेव्हा नव्हती, त्यामुळे कसं रिॲक्ट करायचं, एका बायकोनी कसं रिॲक्ट करायचं, एका बायकोचा एखाद्या प्रश्नावर उत्तर कसं असेल हे काहीच माहिती नाही. मला अजूनही आठवते, मी गोरी असल्यामुळे ना मी इतकी कॉन्शियस झाली होती की मी लाल पडले होते, माझे सगळे गाल लाल झाले होते. आणि प्रसन्न मला म्हणतो की श्रुती काय होतंय का तुला? तर म्हटलं हो, कारण मी लाल झाले. प्रसन्न मला म्हणतो तुला काय होतंय का? म्हटलं अरे नाही, मला ना खूप टेन्शन आलंय रे, माझे थरथरत होते मी काय. तर तो म्हटला काळजी करू नको, मी काही ओरडणार नाही तुला, मी काही असं करणार नाहीये. त्यांनी लिटरली मला सांगते माझा असा ना हात 1-2 मिनिटं पकडून ठेवला आणि तो म्हटला गेट यूज टू माय टच. सो माझा एकदा स्पर्श तुझ्या लक्षात आला ना तर मी जेव्हा तुझ्या गालाला हात लावेन तेव्हा तुला प्रॉब्लेम वाटणार नाही. आणि मग त्यांनी ते केलं आणि मग तो सीन पार पडला. सो हा पहिला सीन मी माझ्या आयुष्यातला कधीच विसरू शकत नाही. आणि हा सीन अनेक म्हणजे मी प्रसन्नाला सुद्धा सांगितलं की तू तेव्हा खूप सपोर्ट केलं म्हणून मी हे पार करू शकले नाही, तर मला तो सीनच करता नाही आला असता. आणि गौरवजी, आपण मी तर ट्रेंड ॲक्टर आहे. मी 2008 साली व्हिस्लिंग वूड्समध्ये गेलो होतो आणि मी तिथे स्पेशलायझेशन इन ॲक्टिंग करत होतो. माझे टीचर नसिरुद्दीन शाह आहेत. तर हो, तर आमच्या ॲक्टिंग एक्सरसाइजेस आणि या सगळ्या गोष्टींनी माझा तो काय म्हणतात त्याला आईस ब्रेक झाला होता. तर मी जेव्हा आलो इन फ्रंट ऑफ द कॅमेरा इन तुझं विणं सख्या रे और ॲड फिल्म्स आणि हे सगळं, मला थोडी
माझी ट्रेनिंग झाली होती, मी त्यांच्याबरोबर नाटकं करायचो, तर माझं बेसिक ट्रेनिंग वॉज देअर की हे ॲक्टिंग आहे आणि वी आर डुईंग अ प्रोफेशनल जॉब. आणि कारण इन्स्टिट्यूटमध्ये असताना आमची ट्रेनिंग होते, जेव्हा आम्ही मुलं मुली एकमेकांबरोबर शिकतो, सीन्स करतो नाटकांमधले, विजय तेंडुलकरांच्या नाटकांमधले किंवा खूप असे धर्मवीर भारती आणि सगळ्यांचेच, तर मोहन राकेश, तर हे सगळे आम्ही म्हणतो, हे सगळे तर खूप अशा गोष्टी आमच्याबरोबर ऑलरेडी घडल्या होत्या जेव्हा आम्ही सीन्स केले होते विथ मेल ॲक्टर्स, फिमेल ॲक्टर्स, एल्डर ॲक्टर्स, आमच्या स्टुडंट फिल्म झाल्या. सो मला असं वाटतं की आय वॉज मोर सीझन्ड जेव्हा मी इथे आलो. म्हणजे असं नाही बोलू शकत की मला सगळंच येत होतं, पण थोडं तरी मला गरम पाण्यात जायच्या आधी मला वाफ येत होती. हो, म्हणजे काय ल्यूक वॉर्म वॉटर काय असतं हे आयडिया तरी होती. बरोबर. श्रुती, गाणं जो म्हणतो त्याचा एक वेगळा रियाज असतो, जो लिहितो कवी त्याचं साहित्याशी खूप आधीपासूनच एक छान ओळख झालेली असते आणि मग आपल्या प्रतिभेने तो फुलवतो. जसं हा शिकला तसं तू कुठेच काही शिकलेली नाही आहेस, मग ह्याचा एक रियाज किंवा त्याचा अभ्यास तू कसा केलास गं? मला नेहमी वाटतं हा इनफॅक्ट अजूनही रियाज करतो, काही ना काहीतरी सतत वाचत असतो, नाटक किंवा मोनोलॉग काहीतरी प्रिपेअर करत असतो, तेव्हा तो अजूनही टचमध्ये. मी तो काहीतरी करायचा प्रयत्न करते, पण त्याच्या एवढा होत नाही माझा. पण मी खूप आधीपासून आहे ना खूप गोष्टी ऑब्झर्व करून इम्प्लिमेंट करायला शिकले. म्हणजे ते चित्रपटांमध्ये फिल्म्स बघते त्याच्यामध्ये असू दे, किंवा मी स्वतःसुद्धा वैयक्तिक आयुष्यामध्ये एखादी गोष्ट कशी रिॲक्ट करीन ते मी खूप क्लोजली ऑब्झर्व करते. म्हणजे माझा जर माझी एखादी मैत्रीण फॉर एक्झाम्पल खूप वर्षानंतर मला भेटायला आली, तर मी खऱ्या आयुष्यात कशी रिॲक्ट करीन, आपण साधारण तेच ऑनस्क्रीन करतो. बरोबर. मला वाईट वाटलं एखाद्या सिच्युएशनमध्ये, ती सिच्युएशन छोटी असेल तर मी कशी रिॲक्ट करीन, ती सिच्युएशन मोठी असेल तर मी रडीन का, या सगळ्या गोष्टी मी खूप ऑब्झर्व करते. आणि आजही कुठलाही चित्रपट बघताना, सिरीज बघताना बारकाईने गोष्टी ऑब्झर्व करणं हे मला खूप आवडतं आणि त्यातनं हळूहळू शिकत गेले मी. गौरव, हिची जेव्हा राधा, खरंच साक्षात आमची राधाच आहे, तर वाटलं होतं की हीच आमची ही होणार आहे असं थोडं तरी स्क्रीनवर बघून वाटलं होतं? नाही, पण मी तिला स्क्रीनच्या आधीच, ते राधाच्या आधीच ओळखत होतो आणि मला आयडिया होती की हीच होणार आहे. हो, काय कॉन्फिडन्स आहे. मला नव्हतं, मला आयडिया नव्हती. हो, तिला आयडिया नव्हती, ती मला बोलली पण होती. नाही, पण तुला का वाटावं हीच आपली? असंच इन्स्टिंक्ट. हा, इन्स्टिंक्ट. मी इतकं काय खरंच सांगतोस? अरे हो, मी तिला पण नेहमी सांगतो ते. मी तिला पण नेहमी सांगतो ते. कसं म्हणजे स्क्रीनवर बघून का भेटून? काय नाही, भेटून. नाही, राधाई बावरी सुरू व्हायच्या आधी आमच्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू झालं होतं. सो तेव्हा आमची ओळख झाली होती. सो तेव्हाच. तर मला एक आयडिया होती की मला अशी एक मुलगी माझ्या आयुष्यात, नॉट ॲज अ गर्लफ्रेंड पण मे बी समथिंग कॅन गो अहेड. तर असं मला अजिबात विश्वास नव्हता. हो, तिला नव्हता. मला असं वाटलं की आम्ही आता मित्रमैत्रिणी आहोत आणि मग थोडंसं वी विल मूव्ह ऑन. हो, मित्रमैत्रिणीच राहू कदाचित. फार तर काय जवळचे मित्रमैत्रिणी. मला खूप अनरोमॅन्टिकच वाटते. पण मगाचपासून तू इतकं प्रेमानं हे करतो, बघ ना कशी. हो, ते खरं आहे. पण बिगेस्ट कंप्लेन आहे मी डायहार्ड रोमॅन्टिक आहे. जेव्हा कधी प्रेमात पडलं मी एकदम वेड्यासारखा प्रेमात पडलोय. कसा धाप, एकदम फुल फ्लॅट. म्हणजे आपण काय ते काय बोलतात, सती जायचं तर पूर्ण जायचं. मला पटलंय. पण मी अगदी 100%. मला माझे खूप मित्र सुद्धा बघ ना, ती माझे खूप मित्र मला हेही बोलतात, गौरव तुला बाईचं मन दिलं लोकांनी, पुरुषाची बॉडी दिली आहे. पण माझं ह्याच्यावर उलट आहे. मला हे वाटतं हिला पुरुषाचं मन दिलंय आणि बाईची बॉडी, म्हणजे ती कोणाला असं पकडून खडाक्कन मारू शकते. माझ्याशी चुकीचा वागला ढप. मी ते सगळं काय म्हटलं, तेजस्विनी हिरकणी. पण ती हिरकणी ती उडी नाही मारणार, ती आता ढकलून. अरे तू पडलास म्हणजे प्रेमात अगदी असा पडलास म्हणजे काय 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 भावना व्यक्त करशील? काय म्हणजे त्याच्या ना तू सांगू शकतेस. त्याच्या डोळ्यात मला कळायला लागलं की तो प्रेमात पडलाय. म्हणजे काय? तो ज्या पद्धतीने म्हणजे डेटिंग सुरू अगदीच व्हायच्या आधी आम्ही कधी एकमेकांना कधी प्रपोज नाही केलं, पण एक कळायला लागतं बघ की आता एकमेकांच्या प्रेमात पडतोय, एकमेकांचा सहवास आवडतोय, कदाचित हे पुढे जाईल. हे सगळं मला त्याच्या डोळ्यात कळायला लागलो. तो एक वेगळ्या पद्धतीने. मला असं वाटतं माय फेस इज द बिगेस्ट गिव्ह अवे. माझ्या फेसवरनं कळतं ह्याला आवडतंय की नाही, इथे बोर होतंय का. तर मला पण खूप आहे ना स्वतःला सांगायला लागतं, जस्ट थोडा वेळ राहू दे.
हर्षासारखा आहे तो लखलखी हो, तसा आहे ना. अगदीच. नाही मला असं वाटतं की गौरव तुला म्हणाला आय लव्ह यू हा मग पुढे असं करशील तू असं नाही एवढं पण नाही मला आता तो रोमॅन्टिझम आहे तसं राऊंड करायचंय म्हणून मग आता पण असं बरेच वेळा होतं की त्याला असं तो सुरुवातीला व्हायचं, आता पण आहे पण सुरुवातीला खूप जास्त व्हायचं की असं रोमॅन्टिक झालं की तो एखादं गाणं म्हणायचं माझ्यासाठी किंवा गझल म्हणायचा. आणि मला असं की मी तिच्यासाठी म्हणजे माझं कारण मी उर्दू आणि हिंदी खूप वाचतो तर मी तिच्यासाठी इतके काय काय हे म्हणायचो. बघ ना एखादा शेर हो हो जाना. नाही अभि नाही. आता मी तुला सांगतो का, मी तिला हे पण सांगितलं की ऐक आता आपण जातो तिकडे मी उखाणे सुद्धा नाही घेणार. नाही उखाणा वगैरे नाही, नको नको उखाणा बिखाणा काही नाही. आता काय ते खूप तू वेळ माझी झाला ना. श्रुती, मी तुझा गौरव, बस हाच उखाणा तो जाऊ देत. पण तू गझल गाणं वगैरे म्हणू शकतोसच की, म्हणजे तिला म्हण पण सगळ्या महाराष्ट्राचं रसिक ऐकेल ना, असं काय असं याला काय असं नाही. कुठली पण म्हण बघू तरी. गौरव मधला अभिनेता काय माहिती नाही तुला, पर कुठला तरी निर्माता गायक म्हणून बोलवेल. कुणाला काय कधी क्लिक होईल सांगता येत नाही. मेरा तुमसे है पहले का नाता कोई यूं ही नहीं दिल लुभाता कोई जाने तू या जाने ना माने तू या माने ना. आतापर्यंतच्या जोडीमधली सगळ्यात सुरेल गाणारं कोण आहे? नाही तर पहिल्यांदा असं हाय पिच सुरू करता मग माने तू या माने ना. वा 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 वा, तुझा आवाज चांगला आहे. म्हणजे तू शिकलायस वगैरे का नाही ना? पण मी रियाज करत असतो. लाईक आय एम सेइंग ॲज अन ॲक्टर मी माझी एक्सरसाइज कधीच सोडली नाही. हे सगळं म्हणजे यू हॅव टू ना, काय मॉड्युलेशन्स असतात, न्यू कॅरेक्टर्स असतात हे. तर मी जसं ती बोलते ते करेक्ट आहे. मी माझा रियाज करत राहतो. आय डोंट नो व्हॉट इज दॅट डे वेन आय गेट दॅट चान्स, पण यू हॅव टू बी रेडी. तर नाही नाही, ज्याला गझल ज्याला शेर हे सगळे येतं ना तो खरंच आतून असा मऊ मऊ असतो. आता ती शेरनी आहे. हो ती आहे ती, म्हणजे माझं जो हळवेपणा आहे तो तिच्यासाठी ती करेक्ट आहे. हो म्हणजे मला कोणी काही करायला येत असेल तर माझा बॉडीगार्ड रेडी आहे. तो पण सुंदर. पहिलं तर तो तिला बघून तसाच पडेल किती सुंदर बाई आहे. त्यात ती एक दोन जण मारेल. ये मेरा शेर आहे, ये मेरी शेर आहे. पण श्रुती तुला बघितल्यानंतर बऱ्याच मैत्रिणींनी असा निरोप पाठवायला सांगितलाय की तू बॉलिवूड मटेरियल आहेस. म्हटलं अरे तिने केलंय काम भरपूर. तू OTT प्लॅटफॉर्मवर पण केलंयस, वेब सिरीज पण केलंय, पण अगदी मेन स्ट्रीम मध्ये म्हणजे तुला शाहरुख खान बरोबर बघायला आवडलं असतं असं सगळ्यांना. मलाही बघायला आवडलं असतं स्वतः. मलाही बघायला आवडलं असतं शाहरुख खान बरोबर. म्हणजे वाव, ऋतिक रोशनची तू छान राधा होऊ शकते असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यावर आम्हाला उत्तर हवंय. उत्तर काहीच नाहीये. मला वाटतं आधी क्रॅकिंग इन बॉलिवूड वॉज व्हेरी डिफिकल्ट. खूप अवघड होतं कारण नेपोटिझम म्हणा किंवा संधी म्हणा ह्या खूप कमी होत्या. आता OTTमुळे खूप काम आलेलं आहे. खूप OTT असल्यामुळे खूप चांगलं कॉन्टेंट आपल्यापर्यंत पोहोचतं. त्यामुळे सगळ्यांकडे खूप काम आहे. आणि मला खूप बरं वाटतं की अनेक मराठी कलाकार आपले आता हिंदीमध्ये पोहोचलेत आणि खूप उत्तम काम करतात. व्हेरी गुड. सो ही OTTनी जे आम्हाला संधी ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे त्याच्यामुळे खरं तर जे मराठी कलाकारांमध्ये खरंच टॅलेंट आहे ते लोकांपर्यंत पोहोचतंय. ते अनफॉर्च्युनेटली काही वर्षांपूर्वी ज्या फक्त चित्रपट होते आणि एक हिरोईनची एक इमेज जी करून ठेवली होती की हिरोईन याच पद्धतीने असायला पाहिजे, यंग असायला पाहिजे, बारीक असायला पाहिजे, ते सगळे त्याच्यात नाही बसत. मी याचं दुर्दैव नाही म्हणणार पण आपली प्रत्येकाची बॉडी ही वेगळी असते. सो आपण त्याच्यात नाही बसत. सो हरकत नाही. पण आता आपल्याकडे बऱ्याच संधी येत आहेत आणि आलेल्या आहेत, तर त्याचा पण सोनं करूया. बरोबर बरोबर. किती छान ना. मला गौरव तुला असं विचारायचं आहे की आता तुम्ही निर्मिती क्षेत्रामध्ये आलेला आहे. पहिल्याच सिरियलमध्ये हिला का नाही घेतलं? आणि मग जो काय रोमॅन्टिसिझम आहे तो हे करायचा ना. म्हणजे तिला काम नाही करायचं होतं का? ती मला म्हणाली मला नाही करायचं होतं काम. तर आम्ही त्याच्यात त्या सगळ्या दोन्ही गोष्टी सांभाळणं थोडं अवघड. हे मला आत्ता पण कळलं. खूप जास्त डिफिकल्ट आहे जेव्हा तुम्ही एक ऍक्टर पण असता. आणि आता जे मी भूमिकन्या प्रोड्यूस करत होतो खूप जास्त डिफिकल्ट आहे ॲज अन ॲक्टर तिथे मन लावणं आणि ॲज अ प्रोड्युसर ते प्रोड्यूस करणं. कारण बरेच फॅक्टर्स असतात की यु नो तुम्हाला. हो म्हणजे आर्टिस्ट म्हणून तुम्ही मला खूप कौतुक वाटतं त्या लोकांचं जे आर्टिस्ट म्हणून तिकडे
सज्ज उभे राहतात आणि ते त्यांचं इमोशन्स आणि सगळं ते करू शकतात. कारण मला वाटतं जेव्हा तो आर्टिस्ट असतो तो पूर्ण त्याच्या झोनमध्ये असतो. आणि जेव्हा प्रोड्युसर पण असतो तिकडे छोट्या ना छोट्या गोष्टी तुम्हाला कळत राहतात. तर या व्हेरी डिफिकल्ट. बरोबर. श्रुती, ज्या वेळेला लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि तुमचं लग्न झालं, त्यामुळे हे आपण असं सगळं ठरवतो की कलाकाराबरोबर लग्न केलं तर असं होईल तसं होईल, पण प्रत्यक्ष लग्न झाल्यानंतर किती परिस्थिती बदलली, किती कल्चर म्हणजे डिफरन्स आला. अगदी आपण आपल्या जवळच्या लोकांच्या इथे जरी गेलो ना तरी किचनपासून सगळं, खाण्यापासून सगळं बदलतं. तुझ्या बाबतीत काय काय वेगळं घडलं का? तुला सोपं गेलं सगळं? सोपं गेलं खरं सांगायचं तर, कारण 2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. एकतर गौरवची पूर्ण फॅमिली साधारण माझ्या फॅमिलीसारखीच आहे, त्यामुळे तिथे कुठल्याही पद्धतीचा शॉक नव्हता की हे करायचंच नाही, तसं करायचं नाही, असं नसतं, असं असतं वगैरे. ही कुठलीच पद्धत गौरवच्या घरी नव्हती. दुसरे सांगायचं मी, आणि हे नेहमी सांगते त्याला, द बिगेस्ट ॲडव्हान्टेज वॉज माझी सासू उत्तम कुक आहे. त्यामुळे मला कधीच प्रेशर नव्हतं की आता स्वयंपाकघरात ये आणि 4 गोष्टी कर, कारण त्याच इतक्यात सुंदर आणि रमायच्या त्याच्यामध्ये. त्यात माझी जी वहिनी आहे, गौरवच्या मोठ्या भावाची जी बायको आहे, ती सुद्धा उत्तम आहे जेवण बनवण्यामध्ये. त्यामुळे त्या दोघी सांभाळायच्या, मी आपलं बाहेरनं फक्त टेस्ट कशी झाली सांगायला कोणी सांगायला म्हटलं मी आहे. तू कशी आहेस पण तू स्वतः कशी? मला कुकिंग फार आवडत नाही, पण मी सर्वायवल साठी करू शकते. हा, म्हणजे व्हेज बऱ्याच गोष्टी मी बघते. कांदा छान कापते. अच्छा, ते पण महत्वाचं आहे. का सगळ्यात अवघड काय असेल तर कांदा कापणे. स्वतःच्या चांगले उकळते. कुणाला रडवायचं असेल ना तर कांदा कापायला द्यायचा की घळा 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 घळा. तू नॉनव्हेज खातोस? तू नॉनव्हेज खातो? आम्ही दोघेही नॉनव्हेज खातो, पण नॉनव्हेज सगळ्यात चांगला हा करतो. अच्छा, तू बेस्ट कुक. आईकडनं आलेलं दिसते तुला सगळं. हो, म्हणजे हो, मला पण आवड आहे तशी. इट्स मला वाटतं त्याच्यात पण खूप मोठी आर्टिस्ट्री आहे कुकिंगमध्ये. तुम्ही थोडं जास्त मीठ टाकलं किंवा कमी टाकलं किंवा काय टाईमला टाकलं, हे पण खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. अरे, ती तर खूप मोठी कला आहे, त्याच्यावर एवढी मोठी इंडस्ट्री. आता पाककला नावाचं एक खूप मोठं ते, आणि संजीव कपूरनी त्याला एवढं मोठं ग्लॅमर दिलेलं आहे. घरामध्ये सुगरणींना काम मिळालं, हे एक वेगळी हेच आहे. OTT प्लॅटफॉर्म तुला कसा वाटला? म्हणजे त्याच्यामध्ये काम करत असताना काय काय वेगळं पण आहे त्याच्यामध्ये? खूप चांगला वाटला, कारण एकतर सिरीज हा प्रकार जेव्हापासून सुरू झाला ना तेव्हापासून काम पण जास्त आहे, तुमच्या कॅरेक्टरची डेप्थ पण जास्त असते. कारण ते साधारण एक चित्रपट जर 2.5 तासाचा असेल तर सिरीज ही तुमची 50 मिनिटाचा 8 एपिसोड असतात. सो साधारण तुम्ही 2 ते 3 फिल्म्स एकत्र शूट करत असता जेव्हा तुम्ही सिरीज शूट करत असतात. सो कॅरेक्टरची व्हरायटी पण आहे, डेप्थ असते त्याच्यामध्ये. प्री प्रोडक्शनमध्ये अभ्यास करायला त्या कॅरेक्टर सुद्धा वेळ मिळतो. सो खूप एक्साइटिंग जर्नी असते मला असं वाटतं OTT मध्ये काम करणं. गौरव, आपण कलाकार आहोत आणि कधी कधी असं होतं की कामच नाही, किंवा एक काहीतरी काम पूर्ण झाल्यानंतर आता कामच नाही. अशा परिस्थितीत कसं सांभाळायचं? कसं सांभाळतो आपण? काय नाही, म्हणजे मी तर वाचतो आणि त्यात खूप इंटरेस्टिंग गोष्टी. मला वाटतं की तुम्ही लोकांचे कोट्स किंवा लोकांचे एक्सपिरियन्सेस वाचले पाहिजेत. तर ते म्हणतात की व्हॉट इज सक्सेस? सक्सेस इज युअर ॲटिट्यूड वेन यू हॅव एव्हरीथिंग अँड युअर ॲटिट्यूड वेन यू हॅव नथिंग. खरे. तर तेच आहे की यू हॅव टू हँग ऑन. ही खूप आमची जी इंडस्ट्री आहे, जी परफॉर्मिंग आर्ट्सची इंडस्ट्री आहे, फिल्म इंडस्ट्री आहे, ही खूप कटथ्रोट आहे. आणि जसं मी तुला सांगितलं की ही जर्नी तुमची आहे, तर तुम्हाला संतासारखं असं बसायला लागतं काहीही. पण मी खरं सांगते स्मिताताई, अशा परिस्थितीमध्ये पॉझिटिव्ह कसं राहायचं, मी आणि हे तर अनेक वेळास बोलून पण टाकले, मी खरंच ह्याच्याकडनं शिकले. कारण ॲब्सोल्युटली, म्हणजे सतत हा मुलगा कसा, कारण मध्ये एक काळ येऊन गेला जेव्हा त्याच्याकडे काम नव्हतं आणि मी खूप काम करत होते. सो असा एक काळ होता ज्याच्यात तो खरंच काम करत नव्हता आणि मी प्रचंड काम करत होते. आमचं भेटणं कमी व्हायचं, कदाचित आउटडोअरसाठी गेले, परत घरी आले, परत शूटिंग आहे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पण त्या अख्ख्या प्रवासामध्ये पॉझिटिव्ह कसं राहायचं
हे मी या माणसाकडनं शिकले की नॉट कसं रे, टू गिव्ह अप. एवढ्या लहान वयात त्याला कुठून समजलं संत गौरवजी? संत नाही हो, अरे नाही, पण ह्याच्यासाठी पूर्ण पापी असलं पाहिजे. ते राजा गोसावी म्हणायचे ना, काम असेल तर मी राजा, नाहीतर गोसावी. नाही. पण हे वाचन किंवा हे पॉझिटिव्ह राहणं खूप सोपं आहे का? पण जेव्हा आर्थिक गणित हालायला सुरुवात जातात आणि तो काळ असा होता की त्याला काम नाही, कुणालाच काम नाही, तो कोविड पिरियड, तो कसा गेला तुमचा? मग मी कोविडमध्ये काम करत होतो ऍक्च्युली थोडं. हे ह्याचं काहीतरी वेगळंच आहे. ते हो, पण आहे तेच तर ग्रेटनेस आहे ना देवाचं. म्हणजे तुम्हाला वाटतं जेव्हा माझ्याकडे काही काम नसणार आहे, काही नसणार आहे, मी तर कोविडमध्ये जाऊन गोव्याला मस्त एक वेब सिरीज शूट करून आलो, ज्याच्यासाठी मी नॉमिनेट झालो. आमचं प्रोडक्शन चालू होतं जिकडे आम्ही कोविड BMCसाठी आम्ही ॲड फिल्म्स बनवत होतो. तर थोडाफार गोष्टी होत होत्या. म्हणजे चालू होतं. आणि श्रुती तुझं? माझं काहीच नव्हतं. मग तू काय केलंस? काही नाही, मी ती पार्टनर आहे माझी प्रोडक्शन मध्ये आम्ही पार्टनर आहोत, पण ऍक्टिंग वाईज काहीच चालू नव्हतं. आणि मी एक्सेप्ट केलं होतं ते की आता कदाचित 2 वर्ष काही होणार नाहीये. सो अशा सिच्युएशन मध्ये जेव्हा तुम्ही सेव्हिंग्स करून ठेवताना ते कामी येतं. खरं ते पण महत्वाचं आहे. 50-50% आहे, पण काय म्हणजे मिळतात का तुला? 50% मिळतात का? आम्ही जर लॉस मध्ये जातो तर मला काहीही मिळत नाही. तुझे पण हे पैसे गेले, हे पण गेलं, हे पण गेलं. प्रॉफिट होतो तेव्हा पण नाही. प्रॉफिट होतं तेव्हा ती विचार करते की मी कसा वागलोय. श्रुती, तू नीट असशील तर तुला देईन. कसा वागला? आता किती देऊ तुला? 30-20? नाही तर मग काय घर खर्चासाठी फक्त असं? नाही, ऍडव्हान्टेज काय माहितीये का, तो क्रिएटिव्ह मध्ये खूप जास्त चांगला आहे, मी गणितामध्ये खूप चांगली आहे. तेव्हा मग मी 4 गोष्टी त्याला गणिताबद्दल सांगितलं की तो असं हा ठीक आहे, ओके ओके, चालेल चालेल, असं करून कळलं नाहीये. पण तू जे बोलते ते बरोबर, रस्त्यावर यायचं नाहीये. 10 अधिक 10 22 हो 22 माते 22. एक्झॅक्टली. किती गोड. तुमच्या काय भांडणाची काय हे असतात कारण? काय असतात? वाद म्हणजे भांडण नाही, वाद छोटीच असतात. हो एकदम. आणि म्हणजे मला पहिलं तर आठवलंच आहे, ड्राईव्ह कोण करणार? हो बापरे, मुंबईत मी तुला खरं सांगतेस मी, तर ते आमचा ड्रायव्हिंगचा उत्साह पूर्ण संपून टाकलेला आहे. तो त्याला पूर्ण म्हणजे आता गाडी काढून कुठेतरी जायचंय हे विचार करूनच कसं तरी होतं की अरे यार, आयदर जायचं का नाही जायचं ह्याच्यावर चर्चा करूया, आणि जर जायचं असेल तर मग कॅब घेऊन जाऊया, कारण गाडी नको असं. सो आमची नंबर 1. आणि आम्ही नेमकं काय करतो माहितीये का, आम्ही ना रश आरला निघतो, म्हणजे एकही कॅबवाला येत नाही, एकही रिक्षावाला जात नाही, गाडी काढावी. सो आमची भांडणं छोट्या गोष्टी. ड्रायव्हिंग करून पुन्हा पार्किंग हवं ग. हो ते पण आहे. हा म्हणजे तुझा आज मला सकाळी SMS आला पार्किंग आहे का, तर लगेच लिहिलं हो हो भरपूर आहे. नाही तो खूप मोठा टास्क आहे खरं. मग कोण चांगलं चालवतं ड्रायव्हिंग? मी चांगली चालवते. असं त्याला चांगली पार्किंग करते, मी चांगली गाडी चालवते, असं त्याला वाटतं की तो गाडी चांगला चालवतो. मी ती पार्किंग खरंच सुंदर करते. मैत्रिणीच्या रिसर्च आणि पोल्स वरनं माझ्या अशा लक्षात आलं की ड्रायव्हिंग चांगलं मी नाही, अजिबात नाही. आपण काय माहितीये का, आमच्या दोघांच्या वेगळ्या गाड्या आहेत. कुठल्या गाडीवर किती फाईन लागलं त्याच्यावर आपण डिसाईड करूया कोण किती चांगली गाडी चालवतो. माझ्या गाडीवर जर फाईन असेल तर ते तुझ्या माझ्यामुळे अजिबात नाही. सिग्नल जम्पिंग म्हणजे येल्लो मध्ये काढ आणि पकडलं जाते. मला ते बघू दे ते कोण आहे ते, मी अजिबात आहे. मी तिला आधीच सांगतो, हे बघ मी कोणालाही रस्त्यावर कोणालाही उडवणार नाही, काय नाही, सिग्नल नाही जम्प करणार, काही नाही, मी गपचूप बसणार. पण ती काढ आता येल्लोमध्ये काढलं पाहिजे. तेच तिची गाडी वेगळी आहे. आपण परछ्या बघूया, तुम्हाला कळेल कोण किती चांगलं ड्रायव्हर. पण रिसर्च असा सांगतो की पार्किंग जे उत्तम करतात ते ड्रायव्हिंग उत्तम, कारण पार्किंग सगळ्यात अवघड आहे पार्किंग करणं. हा, मग याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? रिसर्चचं मी ऐकत नाही, मी नंबर्स बघतो. पूर्वी काय होतं माहितीये का, की हवालदार अडवायचा, अरे श्रुती राधा ही बावर चला. आता काय तो कॅच होतो आणि आपोआप दंड बसतो. तिथे प्रॉब्लेम झालाय. असं खूपदा होतं आमच्या बरोबर की मी तुम्हाला सांगतो, खरं सांगतो की आम्हाला कुठल्या पोलिसांनी पकडलं RTOनी, तर आम्हाला वाटतं यार, तो बोला अरे साहेब काय म्हणता, व्हेरी गुड, एक फोटो काढूया. हो फोटो काढूया. आणि ही तुमची फाईन. मग फोटो कशाला काढला? फोटोचे पैसे काय, हे मला झालं होतं. आता सोडूया, आता ठीक आहे ना, आता काय. नंतर मी बोललो यार कुठे झालं? मुंबईला दादर प्लाझा सिग्नल तोडला काहीतरी झालं. मला वाटतं मी रॉंग लेन मध्ये होतो की काहीतरी. मी सिग्नल नाही तोडत मुद्दाम नाही का.
तर मला रॉंग लेनमध्ये होतो मला असं वाटतं, थांबवलं आणि काय म्हणतं साहेब व्हेरी गुड व्हेरी गुड, एक फोटो काढू का, काढला मी, ठीक आहे थँक्यू सॉरी सर जरा हे झालं, हो पण ते जरा फाईन तर द्यावं लागेल. अरे मग फोटो कशाला काढला. श्रुती, हे तुझं वैभव जे आहे ते आम्हाला रंगमंचावर का दिसलं नाही असा एक प्रश्न आहे, की छान अशी तू बावरली असतीस खरं तर, इतकं सुंदर दिसणं, तुझा अभिनय इतका सेन्सिटिव्ह, तर तुला नाही नाटकाची वगैरे आवड? नाटकाची आहे ना आवड, मी आधी केलंय नाटक, पण आत्ता वेळेमुळे नाटक करता येत नाही असं मला वाटतं, कारण प्रयोगसाठी तो वेळ देणं खूप गरजेचं असतं, किंवा नाटक सुरू व्हायच्या आधी तालमीसाठी वेळ देणं इम्पॉर्टंट असतं, ॲटलिस्ट महिना दीड महिना तरी. तो आत्ता वेळ देता येत नाही म्हणून नाटक करत नाही. पण मला खरंच नाटक करायला आवडेल, आणि जेव्हा केव्हा मला आता पुढच्या काही महिन्यांमध्ये किंवा वर्षभरात परत संधी मिळेल जिथे मला असं वाटलं की बाबा आत्ता ही ब्रॅकेट आहे जिथे मी काहीतरी वेगळं करू शकेन, मी नाटक नक्की नक्की. सगळे तुला महाराष्ट्राचे रसिक म्हणतात तथास्तू लवकर लवकर कर. गौरव, तू मास मीडिया करून आलास, कारण तू खूप शिकला आहेस. नसरुद्दीन शाह सारखे तुला म्हणजे गुरु मिळालेले आहेत. अनेक स्पर्धा त्यानिमित्ताने नाट्यस्पर्धा होत असतात. त्यातून ताऊन सुलाखून आल्यानंतर उत्तम अभिनय करता येतो का? मी आता श्रुती खरं तर काहीच करून आलेली नाही, तरीसुद्धा ती इतका सजग उत्तम अभिनय करू शकते. काय कसं करशील तू, प्रशिक्षित अभिनेता आणि अजिबात न शिकलेली अभिनेत्री किंवा अभिनेता? खरं तर सांगायचं होतं ते तुम्हाला फक्त हेड स्टार्ट देतं, जे तुम्ही शिकून येता तुम्हाला थोडं पुढे. पण ॲज यू गो ऑन इन युअर करिअर, मी हे ऑब्झर्व केलं आहे की तुम्ही जे कामावर शिकता ते सगळ्यात चांगलं शिकता. तर असं नसतं, खूप ट्रेंड ॲक्टर्स पण खूप खराब ॲक्टर असतात. तर ते त्याच्यातला प्रश्नच नाही आहे. मला ही संधी मिळाली की मी अभ्यास याचा करीन, किंवा मला इट्स जस्ट अ चान्स की मला ह्याचा अभ्यास करायला मिळाला, तर तेवढंच आहे. असं काही नाही की ट्रेंड ॲक्टर खूप चांगला ॲक्टर असतो आणि रॉ ॲक्टर म्हणजे त्याला काही ट्रेनिंग नाही आहे, त्याला हे माहीत नाही. इनफॅक्ट खूप डिरेक्टर्स मला माहिती आहेत ज्यांना ट्रेंड ॲक्टर्स नाही आवडत, कारण त्यांना माहिती आहे 2+2=4 आहे, पण त्यांना असं वाटतं की हे 2+2=5 पण असू शकतं, बिकॉज इट्स अन इमोशनचा नंबर नसतो. अरे वा. तर इन दॅट सेन्स जेव्हा एक ॲक्टर ट्रेंड नसतो, तुम्हाला त्याच्याकडनं काहीतरी वेगळं काढता येतं. कारण जो ट्रेंड ॲक्टर असतो त्याला नेहमी माहिती आहे मी ट्रेनिंग घेतली आणि मी एवढं शिकलो आहे, हे नाही पॉसिबल आहे. पण तो ॲक्टर जो ट्रेंड नसतो त्याच्यासाठी तर एव्हरीथिंग इज, तुम्ही जे सांगाल ते देव. सो इट डिपेंड्स. किंवा एक ट्रेंड ॲक्टर असतो तो बोलतो मी अजून चांगलं करू शकतो, मला वाटतं आय मिस्ड आउट ऑन दॅट. हे मी स्वतःला ऑब्झर्व करायला विसरलो, जे नॉर्मल माणूस नाही करू शकत. सी व्हॉट इज ॲक्टिंग? इन द एंड इट इज ऑब्झर्वेशन ऑफ युअर सेल्फ. मी बोलताना माझा हात किती हलतोय, माझे डोळे किती हलत आहेत, मी काय करतोय ज्यांनी डिस्ट्रॅक्शन होत आहे. दिस इज ॲक्टिंग. नो, कंट्रोल इज ॲक्टिंग. तर किती छान सांगितलं ना थोडक्यात. श्रुती, तुला असं वाटतं की इतक्या पुण्यामध्ये त्या पुरुषोत्तम, करंडक वगैरे वगैरे अनेक स्पर्धा असतात, तर त्याच्यात आपण भाग घेतला असता तर अजून आपल्याला एक मार्ग सोपा झाला असता वगैरे? बऱ्याच वेळेला असं होतं की तिथून उचलतात सरळ, किंवा ललित कला केंद्र आहे, FTI आहे, त्याच्यामध्ये गेलो असतो तर आपल्याला मार्ग सुकर झाला असता, असं वाटतं? नाही, असं नाही वाटत मला. मला असं वाटतं तुमच्यासाठी एखादी संधी जर लिहिली असेल तर ती काही करून तुमच्याकडे येते. मग त्या संधीचं तुम्ही सोनं केलं नाही केलं तो तुमचा भाग आहे, पण ती संधी डेफिनेटली येते. साऊथ असंच घडलं, म्हणजे कशात काही नसताना वन फाईन डे मला फोन आला आणि साऊथ घडलं. सो ऑफकोर्स थिएटर करून एक्सपिरियन्स जास्त मिळाला असता किंवा एक्सपोजर जास्त मिळालं असतं, पण संधी मला नाही वाटत की त्याच्याने काही फरक पडला असता. हो, मला ती जे बोलते ते ॲब्सल्युटली करेक्ट आहे. किती अभ्यास केला तुम्ही, काहीही केलं, तुम्हाला काम मिळणं आणि तुम्ही काय केलं आहे ह्याचा काहीच हे नाही आहे. काय बोलतात त्याला, काय मधला दुवाच नाही आहे काही. तुम्हाला काम कशामुळे मिळतं मला माहीत नाही. तुम्ही अभ्यास करू शकता, ते तुमची विचार शक्ती आहे, तुमची क्षमता आहे. मला हे ऑब्झर्व करायचं आहे, मला हे बघायचं आहे, हा असं काय, हे तसं काय, हे प्रश्न तुमचे असतात. पण तुम्हाला काम काय मिळतं हे तुमच्या हातात अजिबात नाही आहे. म्हणजे मी देवराचं उदाहरण देते तुला स्मिताताई. इतकं म्हणजे ना चकित करण्यासारखं आहे की माझं कास्टिंग कसं झालं देवरामध्ये. मला एक दिवस फोन आला की असं एका साऊथच्या चित्रपटाचं कास्टिंग होते. हे 2023ची गोष्ट आहे, मागच्या वर्षीची गोष्ट आहे. आणि मला आधी वाटलं की बराच काळ झाला होता मी साऊथ केलं नव्हतं, त्यामुळे परत फोन आला. मला असं वाटलं की कदाचित खरं नसेल, कारण बरेच लोक असे स्पॅम कॉल्स करतात ज्याच्यानी
असंच ओळख काढण्यासाठी करतात, काम करायचं नसतं, म्हणून मी फार काही सिरियसली घेतलं नाही. मग मला एका कास्टिंग डायरेक्टरचा फोन आला की अरे साऊथमधनं ही लोक तुला फोन करण्याचा प्रयत्न करत आहेत, तू त्यांना रिस्पॉन्ड करत नाही आहेस, तू फोन कर त्यांना आणि त्यांच्याशी बोल. मग त्या प्रोडक्शनमधनं मला फोन आला की असं असं आहे आणि तुमचं कास्टिंग करायचं आहे देवरासाठी, ज्युनियर NTRच्या बायकोचं आहे. तर मी म्हटलं, पहिल्या डोक्यात विचार आला की एवढे सगळे कलाकार असून साऊथमध्ये स्वतः एवढे सगळे कलाकार असून माझी निवड कशी काय झाली. तर मला त्यांनी सांगितलं की आम्ही तुमचे ढोलचे फोटो बघितले, आम्ही तुमचे ढोलचे फोटो इंटरनेटवर बघितले आणि ते फोटो बघून आम्हाला तुमचा लुक खूप आवडला आणि त्या कॅरेक्टरसाठी तुमचा लुक परफेक्ट जातोय, तर त्याच्यासाठी आम्हाला तुम्हाला कास्ट करायचं, तुम्ही हैदराबादला या, आपण बोलूया त्याच्यावर. तर मी जे म्हणते ना की एखादी गोष्ट जर ठरली असेल ना तुमच्यासाठी तर ती काही झालं तरी ती होते तुमच्यावर, आणि जर नसेल व्हायची ना तर तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी ती नाही होणार. सो हे उदाहरण एक सांगायचं होतं. म्हणजे देवरा तुला देवारा मिळाला तुला खरं. बापरे. तू तर आता सगळीकडे म्हणजे बॉलिवूडमध्ये केलंयस, OTT केलंय, साऊथ केलंयस आणि मराठी केलंय. काय थोडा फरक आहे? तिकडे खूप शिस्त असते, इकडचे सगळे लोक तिथे जाऊन अगदी व्यवस्थित वेळेवर येतात वगैरे, असं आम्ही आपलं ऐकलेलं आहे. शिस्त डेफिनेटली आहे. तिथे शिफ्ट टायमिंग्स अशा व्यवस्थित पाळल्या जातात. 7ची शिफ्ट असेल तर संध्याकाळी 7 वाजता तुमचं पॅकअप, इनफॅक्ट त्याच्या आधीसुद्धा पॅकअप तुमचं होईल. पण त्यांच्या कामामध्ये एकदा शिफ्ट सुरू झाली ना की त्यांच्या कामामध्ये स्पीड असतो. एक सीन झाला की लगेच दुसरा घेतात, दुसरा झाला की तिसरा घेतात, असा निवांतपणा नाही आहे की हे पण करूया, हा पण शॉट घेऊया, तो पण. त्यांना माहिती असतं त्यांना एक्झॅक्टली काय करायचं आहे, तेवढंच घेतात आणि दे मूव्ह ऑन. सो दे व्हेरी फास्ट. किती छान आहे ना, पण काम पटापट करा. गौरव, आता असं ऐकायला मिळते की तुमचे फेसबुकला, इन्स्टाला जेवढे फॉलोअर्स किती आहेत त्याच्यावर कास्टिंग केलं जातं. हे बरोबर आहे का? आणि हे असेल तर मग ते बरोबर आहे का चूक आहे? फॉलोअर्सवर कशी काय गुणवत्ता ठरवली जाणार? मी असं ऐकलं आहे आणि कदाचित असेलही. मी या सगळ्या गोष्टींमध्ये नाही पडत. मी हाच विचार करतो की मी त्या क्राफ्टकडे कसं काम करू शकतो. या सगळ्यांनी मला काम एक दिवस मिळेल, पण दुसऱ्या दिवशी मे बी दिवसे ह्याला काही येत नाही, ह्याला आपण घरी पाठवूया. पण ज्या दिवशी आय विल गेट दॅट ऑपॉर्च्युनिटी, माझ्यासाठी ते आहे की ॲटलिस्ट त्याला बोलतो अरे ह्याला तर काम येतं. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग टू वर्क ऑन. इंस्टाग्राम तुम्हाला किती एक ऑपॉर्च्युनिटी देऊ शकेल, 2 ऑपॉर्च्युनिटी देऊ शकेल. लाईक आपले जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये मुलं जी आहेत त्यांना एक फिल्म मिळू शकते, ऑफकोर्स दुसरी पण मिळू शकते, पण इन द एंड त्यांना कळायला लागतं ना की आपल्याला जमत नाही, आणि there will be somebody who will come from outside and say that हे मला जमतंय. म्हणजे OTT जेव्हा सुरू झालं तेव्हा मला नेहमी असं वाटतं की चांगलं दिसणं, फिट असणं हे क्रायटेरियाच नाही आहेत OTTचे. OTTचं एकमेव क्रायटेरिया की तुम्हाला अभिनय आला पाहिजे, तरच तुम्ही OTT मध्ये सर्वाइव्ह करू शकता. बाकी मग तुम्ही कसे दिसता, तुम्ही कसे वागता, तुम्ही जाड आहात का, बारीक आहेत का, उंच आहेत का, बुटके आहेत का, ह्याच्याने काहीच फरक पडत नाही OTT मध्ये. पण ऍक्टिंग येणं हे खूप गरजेचं आहे. सो जसं इंस्टाग्राम फॉलोअर्स गौरव म्हणाला तसं अगदी खरं आहे की तुम्हाला एक संधी मिळेल, पण त्या संधीमध्ये जर लोकांना कळलं की बाबा हिला किंवा ह्याला ऍक्टिंगच येत नाहीये तर पुढे कामच नाही मिळणार. म्हणजे मी हे डिरेक्टर्सकडनं ऐकलंय जे बोलतात की आम्ही इंस्टाग्राम इन्फ्लुएन्सरला हिरो म्हणून फिल्ममध्ये घेतलं, पण यार कॅरेक्टरच नाही येते. मी बोलू कारण ते इन्फ्लुएन्सर्स आहेत, ते ऍक्टर नाही आहेत. सी विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू देम, आय हॅव लॉट ऑफ रिस्पेक्ट टू देम. आणि त्यांनी खरंच खूप प्रगती करावी, खूप पैसे कमवावे, खूप दौलत शहरत सब मिले उन्हें. पण माझं तेच म्हणणं आहे की तो मीडियम वेगळा आहे. लाईक टेलिव्हिजन एक वेगळा मीडियम आहे, खरं फिल्म एक वेगळं मीडियम आहे, आणि रंगमंच हा एक वेगळा मीडियम आहे. सो अन ॲक्टर हॅज टू अडॅप्ट ऑन द मीडियम ही इज वर्किंग ऑन. आता जर हा कॅमेरा तुम्ही असा लावला आहे आणि मी तिकडे जाऊन बोलायला लागलो तर आय एम ऑफ कॅमेरा, दॅट इज अ मीडियम. बट इफ आय एम ऑन स्टेज राईट नाव आणि माझं हे चालू आहे, तो आय कॅन स्टँड देअर अँड द ऑडियन्स कॅन स्टील सी मी. बरोबर. तर तो मीडियम पाहिजे, तो फरक आहे एक. बरोबर. हे असे काय फॉलोअर्स वाढवण्यासाठी वगैरे डान्स केले जातात आणि मग त्याच्यानं ट्रोल केलं जातं, किंवा प्रेग्नन्सीमध्ये बेबी बंप वगैरे दाखवून हे खरं तर ह्या इतक्या नाजूक, इतक्या प्रायव्हेट गोष्टी आहेत. पण त्यांना जर तुम्ही ट्रोल केलं गेलं तर ते लगेच म्हणतात की तुम्हाला मातृत्वच कळत नाही किंवा असं. तुझं काय वैयक्तिक मत आहे ग? माझं मतच नाही आहे. जर एखादं कोणीतरी कम्फर्टेबल असेल करायला तर ते तिचं किंवा त्यांचं आयुष्य आहे,
त्यांनी ठरवावं काय करायचं. मला जर विचारलं तर मी कदाचित कम्फर्टेबल नाही आणि मी कदाचित नाही करणार. पण बरोबर आहे का चूक आहे हे खूप वेगळी गोष्ट आहे. म्हणजे इट ऑल कम्स डाऊन टू तुम्ही किती कम्फर्टेबल आहात एखादी गोष्ट व्यक्त करायला. सो आय डोंट थिंक माझं तसं काही मतच नाही आहे त्याच्यात. ज्याचं त्यांनी ठरवावं. Absolutely. हां, म्हणजे टीका झाली तर ती त्यांची तुम्ही हो. बघा. मला वाटतं आम्ही जनरली खूपच लिबरल मनाचे आहोत हां की तुम्ही खुश आहात नाही करून, हां तुम्हाला काहीतरी फायदा होतोय ना ह्याचा हं. तर करा. तसं होतं आम्ही, तुम्हाला होतोय ना फायदा तर करा ना. त्यांनी जर तुम्हाला नुकसान होतंय, तुम्हाला त्रास होतोय, तुम्ही स्वतःच बंद कराल. हां ते पण आहे. तो अशा रोमॅन्टिक अशा छान ह्याच्यावर येऊन थांबलाय बघ कसा. आणि तू बघ कशी आहे तशी. सेंटर्ड. तुझी प्रेमाची काय तुझी प्रेमाची व्याख्या काय आहे? म्हणजे तो भेटायच्या आधी काय होते आणि आता काय आहे? नाही मी याच्यावर कधी असं विचारच नाही केला प्रेमाची व्याख्या काय असते. त्याच्याकडे बघून तर तुला कळलं पाहिजे ना. त्याचं काय त्याचं तयार असेल पण तयारच आहे. मलाच माहिती नाही प्रेमाची. मला डेफिनेटली प्रेम असं बोलून व्यक्त कधीच करता येत नाही आणि कधी आतापर्यंत आलं पण नाही. म्हणजे ते फक्त गौरवाच्या बाबतीत नाही, पण मग ते प्रेम बहिणीबद्दल असू दे, आई वडिलांबद्दल असू दे किंवा मित्रमैत्रिणींबद्दल असू दे, मला असं बोलून कधीच व्यक्त नाही करता आलं. आय बिलीव्ह छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्यासाठी करणं त्याच्यामध्ये प्रेम दिसतं आणि मग ते बी गौरवसाठी असं काय केलंस की त्याला खूप छान वाटतं? किंवा तू सांग गौरव की श्रुती कसं व्यक्त करते? ती कसं म्हणाली डोळ्यातून व्यक्त करा मला लगेच कळतं. तसं काय प्रसंग असतात श्रुतीचं प्रेम कळतं बाबा? श्रुतीचं प्रेम कळतं. मला शाहरुख खानची ती लाईन फ्रॉम कुछ कुछ होता है आठवते. प्यार क्या है? प्यार दोस्ती है. असं म्हणजे ते असं फार हे वाटलं. म्हणजे श्रुतीचं आता प्रेम एखादा प्रसंग सांग. आठवावा लागतोय. हो पण आता 8 वर्ष झाली ना. अरे बेस्ट आठवतोय. म्हणजे 18 वर्ष बेस्ट प्रसंग आठवतोय. 18-22 वगैरे झाल्यासारखा करतोयस तू? म्हणजे विचार करतो बेस्ट प्रसंग कुठला आहे. आता एवढे 50 सांगेन मग तू बोलशील एपिसोडची लेंथ वाढली. 50 श्रुती कळू देत आम्हाला. श्रुतीने माझ्या खरं सांगतोय हा प्रसंग नाही आहे पण हा दिस इज द फॅक्ट. पण तिने माझ्या सगळ्या स्वप्नांना तिने पुश केलंय. हे खूपच इम्पॉर्टंट आहे. प्रोड्यूस करूया, हे करूया, ते करूया, हे सगळं माझं होतं म्हणणं. तिचं काहीही म्हणणं नव्हतं त्याच्याबद्दल. पण ती बोलली तुला वाटतं ना तर आय एम विथ यू. ते माझ्यासाठी खूप झालं. म्हणजे हो बिकॉज आय टॉक ऑफ फिजिकल लव्ह, आय टॉक ऑफ मेंटल लव्ह. पण हे जे जर एक माणूस जो बोलतो की तुझं स्वप्न आहे आणि मी देईन तुला साथ, ह्याच्याहून मोठं अजून काय आहे? किती लोक करतात हे? आय डोंट नो इन दिस जनरेशन कोणी, म्हणजे खूप कमी असतील जे बोलतील यार मी तुझ्या स्वप्नांना तुझ्या सोबत आहे. नाही आणि आता पण त्याला बायसेप दाखवायच्या होत्या सगळ्या मुलींना महाराष्ट्रातल्या. तिने नाही म्हणजे नाही. तुला माहिती आहे का त्याने छान काय म्हणतात त्याला स्ट्रॉबेरीची हे घातले त्यामुळे ते प्रेम गेलेलं आहे बरं का बाहेर. बरं आता तुमच्या दोघांची काय स्वप्न आहेत मला सांगा. किती छान वाटलं माहिती तुमच्याशी बोलून. सगळं आलं की काय कसं असतं, कशी प्रेमाची गोष्ट असते. काय स्वप्न पाहताय आता नवीन? तुम्ही निर्माती तर झालेला आहात, आता पुढे काय? म्हणजे अजून खूप गोष्टी आहेत. वी आर व्हेरी यंग सांगा ना. आणि खूप गोष्टी आहेत करायला. मला असं नेहमी वाटतं की आमचं एक खूप मोठं स्वप्न आम्ही कधीच ठेवत नाही. आम्ही छोटी छोटी स्वप्न करतो आणि ती छोटी छोटी स्वप्न पूर्ण करायच्या मार्गावर लागतो. मग एक स्वप्न संपतं, मग दुसरं परत डोळ्यासमोर आणतो, मग ते संपवतो. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं आमची जी स्वप्न आम्ही आधी पण ठरवली होती ती सगळी देवाच्या कृपेने पूर्ण झालेत. म्हणजे राईट फ्रॉम लग्न करणं हे स्वप्न, टू घर घेणं हे स्वप्न, टू गाडी घेणं हे स्वप्न, टू करिअरमध्ये पुढे जाणं हे स्वप्न, ह्या सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या का असे ना पण त्या टप्प्यावर ती स्वप्न ठेवली आणि ती पूर्ण झाली. सो ह्यापुढेही तसंच करत राहणार. सुदैवाने बेसिक सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. घर गाडी वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. घर गाडी बायको घर गाडी नवरा घर गाडी नवरा आहे. खूप सपोर्टिव्ह फॅमिली आहे. त्यामुळे ह्या बेसिक गोष्टी आमच्या सुदैवाने सॉर्टेड आहेत. त्यामुळे आता मोठी झेप घ्यायचा बीट प्रोडक्शन वाईज
पुढे काय आज प्रोड्युसर्स करायचं ते असू दे किंवा काही ऍक्टर्स म्हणून काय पुढे करावं ते असू दे, ह्याचा विचार करू शकतो. बरोबर. गौरव, आयुष्यामध्ये ना अशा संगीत असतं आणि त्या संगीतामध्ये ना मुळात श्रुती असतात. म्हणजे सारेगमप असताच, पण त्याच्या खाली श्रुती असतात आणि त्या तुम्हाला अशा पुश करत असतात. आयुष्यात गौरव हवा असेल तर त्या श्रुतींचा आधार तुला घ्यायला पाहिजे. तसा तू आहेस आणि श्रुती तू आहेस. जेव्हा तू रियाज पूर्ण करशील ना तेव्हाच तुझ्या आयुष्याचा सुद्धा गौरव होईल. त्यामुळे गौरव आणि श्रुती नावच इतकी सुंदर आहेत. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. सगळ्या महाराष्ट्राची इच्छा होती द हँडसम आणि द ब्युटिफुल अशी आमची सिंड्रेला आणि राजपुत्राची या प्रेमाची गोष्ट काय आहे त्या सगळ्या प्रेक्षकांकडे खूप खूप तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. भरपूर काम करा आणि मस्त आम्हाला आनंद द्या. आम्हाला खूप बरं वाटलं आज इथे येऊन आणि खूप जेन्युअनली मनमोकळेपणे आम्ही गप्पा मारल्या. तू विचारलेले प्रश्न सुद्धा इतके वेगळे आणि छान होते की आम्हाला विचार करून तुला उत्तर द्यावंसं असं खरंच वाटलं. त्यामुळे थँक्यू सो मच. ॲब्सोल्युटली. मला पण ते सांगायला खरंच आवडेल की नाहीतर आम्ही इंटरव्ह्यूजला जातो, कारण 8 वर्ष झालीत आमच्या लग्नांना, आम्ही खूप इंटरव्ह्यूजला जातो आणि सेम रट्टा प्रश्न विचारत असतात की उखाणे घ्या, पहिलं कोणी प्रपोज केलं, तू अजूनही प्रपोज नाही केलं, इथे करून दाखव. पण आज आम्ही जो इंटरव्ह्यू केला तुमच्यासोबत, मला वाटतं खूप असेही प्रश्न होते जे कधी विचारले नाही गेले की आमची इंटरनल जर्नी काय आहे जी तुम्ही विचारली. आणि थँक्यू व्हेरी मच. ते खरंच मलाही सांगायला खूप आवडलं. दूरदर्शन सह्याद्री आहे, ह्याचं पावित्र्य आपण जपलेलं आहे. ते पावित्र्य तुम्ही पण जपा आणि खूप काम करा. आम्हाला खूप आवडणार. थँक्यू. मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. तुम्हाला पण थँक्यू.